बाबा पुन्हा सांगतात, हात जोडून सांगतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बाळ बांधून येईल, सरत शेवटी बाळ बांधून येईल, बांधून येईल, सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल, आमचे काय बाधा येईल, बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी, नमो रुक्मिणी माऊले ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्र जननी देवाची, पंढरीच्या देवराया, नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय, नागनाथ घाटावरती ब्रह्म सवेसी, रेडा बोलविल्या श्री ज्ञानेश्वरासी, श्री ज्ञानेश्वरासी, सूक्ष्म शक्ती स्वरूपे संचार केला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरे वसे माझा राया रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंड तया मांगे पुढे नासिकुडे सकळई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वे चिंतनासाठी निवडलेला भंग जगतमान्य जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर यांचे कृपापात्र शिष्य असणारे माझे निळोबार आहे यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगात माझे निळोबार आहे देवाची आवड प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करणे आणि अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही गावकरी मंडळींनी केलेलं आहे म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो बरं का गोड अशा प्रकारचं नियोजन महाराज या ठिकाणी तुम्ही गावकरी मंडळींनी केलेलं आहे गोड अशा प्रकारचे महाराज गायक आहे काय चाल झाली हो बाबा टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी किती गोड चाल झाली महाराज फारच गोड आमचे हरिभक्त पारायण गायन कोकिळा नागेश महाराज नानकिल्ले त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो इकडे आमचे देवीदास भाऊ आहेत त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो सुंदर अशा प्रकारचं गायन आहे महाराज त्यांचं इकडं गावातलीच मंडळी आहे काही हा ही तरुण मंडळी आपल्या गावातलीच आहे तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो बरं का सुंदर अशा प्रकारची गावातली भजनी मंडळी आहे 2 विनेकरी आहेत त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो सुंदर अशा प्रकारचं ज्यांचं वादन आहे असे हरिभक्त पारायण आमचे भैया महाराज पावडे दादांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो इकडं गावातलेच आहेत ना दादा मयूर महाराज आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो इकडं आमचे चोपदार बाबा आहेत हा त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या गावात ज्यांच्यामुळे योग आला मला येण्याचा असे हरिभक्त पारायण तुमच्या गावचे गायनाचार्य ज्ञानेश्वर बुवा देवडे त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो तसेच आमचे गणेश दादा हा आहेत ना बसलेले अरे वा त्यांच्यामुळे सुद्धा या ठिकाणी येण्याचा योग आला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो गडे आणि कीर्तनाला सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठल गोड अशा प्रकारची महाराजांची साऊंड सिस्टीम आहे असे आपले गावातलेच दादा आहेत वाटते नाही का आहे का तिकडे गेले वा गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे दाताळीची साऊंड सिस्टीम वाले आलते वाटते गेले का बर त्यांना सुद्धा धन्यवाद देतो हा गोड अशा प्रकारचं काय दादाचं चॅनलचं नाव आपल्या माऊली हा माऊली ज्यांचं महाराज ज्यांचं चॅनल आहे असे आमचे दादा देवीदास पवार तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल बसलेली मंडळी तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहात गड्या कारण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग या ठिकाणी घडला महाराज कारण परमार्थातली कोणतीही गोष्ट माणसाला मिळण्यासाठी गड्या काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं बरं का तुमच्या गावातले सगळे चाले का कीर्तनाला नाही ज्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे गड्या त्याच्या ठिकाणी येऊ शकतात बरं का हा उदाहरणार्थ एखादा व्यक्ती 2 व्हीलरवर तालुक्याच्या ठिकाणी जात असावा खूप ट्रॅफिक आहे आणि एका ट्रकने त्या माणसाला उडवले जाते बरं का बाबा तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे ॲम्ब्युलन्स मामाव करत जाते महिला मंडळ त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकले जाते आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं बरं का नंतर काही 10-5 दिवसांनी तुम्ही जर गेले त्याला भेटायला तर त्याच्या डोळ्याला धारा लागतात दादा अरे माझा वाचण्याचा 1% चान्स नव्हता रे एवढा मोठा ट्रक माझ्या अंगावर आला होता गड्या पण ऐका ना माझं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे गड्या म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा याच्या पुढे जाऊन सांगू काही काही विद्यार्थी जर महाराज चांगल्या पदाला जर नोकरीला लागले ना तर ते सुद्धा पुण्य लावतात बरं का तरुण मंडळी लावतात का नाही हा वा याच्या पुढे जाऊन सांगू का काही काही महाशय तर आमच्याकडे येतात महाराज अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य चांगलंय हो म्हणून बायको चांगली मिळाली नाही तर अवदसाच
असे पण काही आहेत गड्या. अरे अपघातातून वाचलं तरी लोक पुण्य लावतात, चांगल्या पदासाठी पुण्य लावतात. अरे चांगल्या बायकोसाठी जर पुण्य लागत असेल गड्या, तर माझ्या अविनाशी भगवान परमात्मा विषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी काबर पुण्य लागत नसेल? लागतंय दादा, ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. हो 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 दौत सुकृताची जोडी दौत सुकृताची परमार्थ लाभण्यासाठी काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं बरं का. काही साधक मंडळी नामदेवरायकडे गेली आणि नामदेवरायांना विचारू लागली, का हो नामदेवराय, बोला ना. अहो जगाचा मालक तुमच्या हाताने दूध पितो नामदेवराय, जगाचा मालक तुमच्याशी नैवेद्य खातो ना नामदेवराय, एवढंच काय? अहो जगाचा मालक तुमच्याशी बोलतोय नामदेवराय, याच्यासाठी तुम्ही काय केलं? नामदेवराय खूप संयुगाचा भक्त नामा संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने संयुगाचा भक्त नामा उभा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं गड्या. पुन्हा एक प्रमाण सांगतो बरं का. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हा म्हणून मी कीर्तनात एक वाक्य नेहमी सांगत असतो गड्या. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते हैं. कोणी येऊ शकत नाही महाराज. अरे ज्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे गड्या, तेच या ठिकाणी येऊ शकतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या निळूपर्यंत आहे.
निळोपारा या भागात देवाची आवड प्रतिपादन करतात. तसं बघायला गेलं ना बाबा, या जगतामध्ये 3 प्रकारच्या आवडी आहेत गड्या. एक तुमची माझी आवड, एक साधू संताची आवड आणि 3 देवाची आवड. तुमची माझी आवड बघायला गेलं गड्या तर प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे बरं का. प्रत्येकाला आवड आहे आणि प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. आता कोणाला चांगल्या प्रकारचं प्यायला आवडते बाबा, चांगल्या प्रकारचं कळलं का तुम्हाला असं. कोणाला चांगल्या प्रकारचं खायला आवडते गड्या, तर कोणाला कीर्तन आवडते, भागवत आवडते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे गड्या आणि प्रत्येकाला आवड आहे बरं का. प्रत्येकाची आवड मी सांगू शकत नाही, परंतु माझ्या ज्ञानोबरांनी या जगाच्या 2 आवडी सांगितल्या. जगत्पूर्व्यापद सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा प्रिये. पहिली गोष्ट, या जगाला सत्ता आवडती गड्या. आता इथं बसलेल्याला कोणाला वाटत नाही मी मुख्यमंत्री व्हाव बाबा? वाटत नाही तुम्हाला? खरं सांगा. अरे प्रत्येकाला वाटते, होत नाही तो भाग वेगळा. प्रत्येकाला वाटते मी मुख्यमंत्री व्हाव. आम्हाला वाटते बरं भाऊ एकदा झालं मुख्यमंत्री की तानच नाही. अरे बापाला मुलावर सत्ता करावी वाटते, बायकोला नवऱ्यावर, नवऱ्याला बायकोवर. पाणी म्हटलं तर पाणी मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं. या पहिली जगाला सत्ता आवडती बरं का. बरं नाही कोणाला सत्ता आवडली तर माऊलीने दुसरी गोष्ट सांगितली, न मरणे निर्विवाद म्हणजे अमरपणा. आता आजी एवढं वय झालं तुम्हाला, आवाज येते ना, एवढं वय झालं तुम्हाला मरा वाटते का हो? खरं सांग. नाही मरा वाट. अरे मी मरू नये ही तुमची माझी आवड आहे गड्या. पण ऐका ना, तुमच्या इकडे कोरोना आला होता का महिला मंडळ? कोरोना सगळीकडेच आला होता कोरोना बरोबर का. तर त्या कोरोनाच्या काळात आमच्या गावात एक सखूबाई नावाची पायी पाणी भरायला गेली बरं का. महिला मंडळ लक्ष द्या. पाणी भरायला गेली, तिनं तो हंडा लावला हापशाला आणि हापसाला लागली. बरं जशी हापसाला लागली तशी तिला शिंक आली बरं का. शिंक, आणि जशी शिंक आली तशी तिच्या मनात शंका आली, बाई मला कोरोना तर नसेल झाला. शंका येऊ शकते ना, प्रत्येकाला येऊ शकते. बाई मला कोरोना तर नसेल झाला. लगेच हॉस्पिटलमध्ये गेली महाराज. डॉक्टरनं ती चेक केलं तिला, तर सखूबाई पॉझिटिव्ह. सखूबाई पॉझिटिव्ह. नागेश दादा 1 तासात गावात बातमी पोहोचली. कारण बायाचं नेटवर्क एवढं भारी आहे गड्या. हे आता आपले 5G 4G निघले नाही, हे काहीच नाही त्यांच्या पुढं. लयच भारी आहे महाराज. बाई तुला माहितीये का हा काय? सखूबाई पॉझिटिव्ह, सखूबाई पॉझिटिव्ह. अख्ख्या गावात बातमी पोहोचली. महिला मंडळ 15 दिवस ते हापशावर कोणी पाणी भरायला गेलं नाही. बरं का गेलं नाही? बोला बोला. हा बाई मी तिथं गेले, बाबांनी उत्तर दिलं बरोबर बरं का. महिला मंडळ बोलत ना वाटते तुम्ही, जाऊ द्या. बाई मी तिथं गेले आणि मला कोरोना झाला आणि मी मेले. तर एवढं माणूस माणसाच्या शरीरावर प्रेम करतो गड्या. पण ऐका ना दादा, या शरीरावर कितीही प्रेम करा गड्या, कितीही प्रेम करा, देवानं मरण ही अशी गोष्ट बनवली ती कुणाच्याच बापाला चुक. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. वाजवायचं जरा जोरात वाजवा पण असं. देह जाईल, देह जाईल म्हणून दादा कितीही प्रेम केलं गड्या या शरीरावर, तर ते शरीर गेल्याशिवाय राहणार नाही बरं का. अरे थपटा का. अरे ऐसी हो जाएगी तेरी हालत,
कामना आएगी तेरी डोल मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी 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 एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना सांझ के बाद होगा सवेरा देखना है दिन है सुनेरा पाव फूलों पर रखने से पहले तुझको कांटों से चलना पडेगा किती प्रयत्न केल्या तरी मरावं लागतं गड्या नो हे तुझा परिवार नका, नो हे तुझा परिवार, तुझा परिवार दरबार, तुझा परिवार द्रव्यदा जायाचे ठेवणे जायाचे कितीही प्रयत्न केले गड्या तरी मरावं लागतं पण मी मरू नये ही तुमची माझी आवड आहे मी सत्ताधीश असावं ही तुमची माझी आवड आहे चला माणसाच्या आवडी कळाल्या 2 नंबर आहे साधूची आवड दादा या जगात जर आळंदीला गेले ना अरे माझ्या ज्ञानोबराच्या समाधीला जर कान लावला ना अरे खरंच तुम्ही साधक असाल तर आतून माझे माऊली सांगतील किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आधी पुरुकी अखंडित जगाला जोडलं पाहिजे हे जग भक्तीमध्ये चिंब झालं पाहिजे अहो हे सप्ताह करावं कोणाची आवड आहे हो कोणाची आवड आहे साधूची आवड आहे महाराज अवघाची संसार सुखाचा करीन हो आनंद भरीन तिन्ही लोके आनंद भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा अरे हा सप्ताह करावं साधूची आवड आहे ज्ञानेश्वरी वाचावी साधूची आवड आहे गाथा वाचावा साधूची आवड आहे चला साधू संतांची आवडी कळाल्या माणसाच्या आवडी कळाल्या 3 नंबर आहे देवाची आवड मग काय आवडते महाराज देवांना महाराज सांगतात देवाची भाविकाची आवडी देवा दे
देवाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. देवाला भाविक आवडतो महाराज. मग तुम्ही म्हणसाल की बाबा का आम्ही किती दिवसापासून सप्ताह करतो हो, मग आम्ही का भाविक नाहीत का? आहोत गडे आपण भाविक, पण देवाच्या आवडीचे नाही. देवाच्या आवडीचे कोण असतात? अरे ज्यांच्या घरी देव जातो तो देवाच्या आवडीचा भाविक. ज्यांच्या घरी देव गेला तो देवाच्या आवडीचा भाविक. ऐका, पैठणला माझे नाथबाबा आहेत बर का. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज कोण? जशी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तसं तुकोबारायांनी गाथा सांगितला, तसं भागवत आणि रामायण मराठीमध्ये करणारे माझे नाथबाबा. एकनाथ खांब आहे, तुकोबाराय कळस आहे आणि ज्ञानोबाराय पाया आहे. कळसाच्या आणि पायाच्या मनला जो खांब असतो ना, ते माझे नाथबाबा आहेत बर का. आजही तुम्ही माऊलीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले तर पहिलं दर्शन कोणाचं हो? हैबत बाबाचं बरोबर. दुसरं दर्शन नाथ महाराजांचं, तिसरं दर्शन गणपती बाप्पाचं, मुक्ताबाईचं करून सिद्धेश्वराचं दर्शन करून नंतर माऊलीचं दर्शन आहे. आणि तेथे नाथपार आहे बघा. आणि तेथे एक अभंग लिहिलेला आहे. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नासी सांगितली मात मज लागी. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा अजन वृक्षाशी मुळी कंठासी लागली. असं स्वप्न माझ्या नाथबाबांना पडलं. नाथ महाराज ज्ञानोबारायकडे आले आणि ज्ञानोबारायांनी आपल्या जवळची ज्ञानेश्वरी नाथ महाराजांना दिली. आणि म्हणून नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा दीपा. नामदेवरायचे अवतार आहेत तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्याला मिळण्यासाठी कोणाचा अवतार घेतला? तो नाथ महाराजांचा. तर ते नाथ महाराज खूप श्रीमंत संत होते बरं काय. पूर्व बोलू नका, बोलू नका, शांत राहा. तर ते नाथ महाराज खूप श्रीमंत संत होते गड्या. बऱ्याच लोकांना वाटते महाराज लोक लय गरीब असतात का नाही? कापशे बुवा वाटते का नाही असं लोकांना? जाऊ द्या, महाराज लोक नाही बरं का, वारकरी खूप श्रीमंत असतात गड्या. अरे नाथ महाराज तर एवढे श्रीमंत होते गड्या. अरे भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला गेला ना, तर तो भिकारी सोन्याच्या त्रिभुवनी आम्ही वैभवाचा धनी, वैभवाचा धनी आम्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचा धनी, वैभवाचा धनी आम्ही वैभवाचा धनी. बाबांनी खूप गोड प्रमाण दिलं बरं का. खूप श्रीमंत होते गड्या. अरे नाथ महाराजांच्या वाड्यात दररोज पोथी असायची बरं का, कीर्तन असायचं. आणि कीर्तनाला एवढीच मंडळी यायची बरं का. आणि त्या कीर्तन ऐकणाऱ्याला माझे नाथबाबा 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि 2 किलो गुळाची ढेप दान द्यायची. कोणाला? बोला बोला, कोणाला द्यायची? ऐकणाराला. याची अपेक्षा माझ्याकडून करू नका बरं. हो, सगळ्या गल्ल्याच भरतील, मावणारच नाही तिथं बरं का. एवढे श्रीमंत माझे नाथबाबा बरं का. अरे तुमच्या इकडे चोर आहेत का? नाथबाबाच्या एकदा वाड्यात चोरी झाली होती बरं का. चोर आहेत का? चोर 2 प्रकारचे असतात बरं का. एक भंगार चोर आणि एक उत्तम चोर. हा, भंगार चोर कोण असतात? तो सप्त्यात कीर्तन ऐकायला आला की एखाद्याची चप्पलच हाणतो. हा, एखादी या दादाची गटच हाणल, या माईकवाल्याची माईकच नेईल, कोणाचा ऊसच आण, कोणाचं गवतच आण. हे झाले भंगार चोर. उत्तम चोर होते महाराज. आणि उत्तम चोर सोनं चोरतो, पैसे चोरतो. असे 24 चोर गेले नाथ महाराजांच्या वाड्यात. 1-1 क्विंटलचं ओझ उचललं असा चोर होतं महाराज. आता इथं तर कोणीच दिसेना तसं. असो, असे 24 चोर गेले नाथ महाराजांच्या वाड्यात. प्रत्येकाने महाराज ते गाठोडे बांधले. आता जास्त वजनाचे झाल्यामुळे प्रत्येकाने एकाएकाला उचलून दिलं. यानं त्याला, त्यानं त्याला, त्यानं याला. असे 23 चोर निघून गेले बरं का. खाली एकच राहिला. त्याला उचलून द्यायला कोणी राहिलं नाही. महिला मंडळ त्यानं आवाज दिला, ए बाबा, अरे तुम्ही कुठं चालला राजा, मला कोण उचलून देईल माझं? या आवाजात माझ्या नाथबाबांना जागली. नाथबाबा बाहेर आले. नाथबाबा त्या चोराला म्हणतात, ए राजा, अरे जाऊ दे जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. एवढे श्रीमंत महाराज माझे नाथबाबा. अरे आपल्या घरातलं सोनं चोराच्या डोक्यावर उचलून देणारे, भिकाऱ्याला सोनाच्या ताटात जेवू घालणारे किती श्रीमंत असतील हो, ते आपल्या शब्दामध्ये बसणार नाही. नाथ महाराजांसाठी एक प्रमाण आहे.
सकल संता माझी राजा राजा सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकल संसारा माझे राजा राजा सकल संसारा माझे राजा देवो देवो आपल्या घरातलं सोनं चोराच्या डोक्यावर उचलून देणारी नाथ बाबा. पण ऐका ना, खरं सांगू का, अरे खरी श्रीमंती त्यांची वाड्याची नव्हती, खरी श्रीमंती सोन्याची नव्हती. मग कावडीने ज्या घरी चक्रपाणी वाहे, अरे 12 वर्ष भगवंतांनी नाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी भरलं गड्या बरं का. आणि कावडीने पाणी भरायचं काम आता बंद झालं. आणि त्या नाथ महाराजांनी त्या देवाला नाव ठेवलं श्रीखंड्या. आणि त्या श्रीखंड्याला काम दिलं. आता नाथ महाराजाचे जे मंदिरातले देव आहेत ना, त्या देवाला चंदन उगाळण्याचं काम दिलं बरं का. गंमत बघा, अरे चंदन कोणाचं आहे पोरांनो, चंदन कोणाचं आहे, कोणाचं आहे चंदन, बाबाचं देवाचं. पाणी कोणाचं आहे, देवाचं. भरतय कोण, देव. याला खरा श्रीमंत म्हणतात बर का. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. ज्याचं पाणी आहे तो पाणी भरतो गड्या, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो. बरं, आता चंदन उगाळण्याचं काम बंद झालं, पाणी भरण्याचं काम बंद झालं. आता नाथ महाराजांच्या वड्यात पोथी असायची बरं का. आणि पोथी ऐकायला एवढीच मंडळी यायची बरं का. तर त्या ऐकायला येणाऱ्याला बसही टाकायचं, चटई टाकायचं काम कोणाचं होतं, देवाचं होतं बरं का. आले तुम्ही आता कीर्तनाला की चटई टाकायची. आणि मग मागच्या पोत्यावर तो श्रीखंड्या बसायचा. आणि मग नाथ महाराज पोथी सांगायचे, ए श्रीखंड्या, अरे या जगात एकच देव आहे रे. आणि तो म्हणायचा हो 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 एकच आहे. आणि हळूच म्हणायचा हो इथंच बसलेला आहे. कारण नाथ महाराजांना माहिती नव्हतं बरं देव माझ्या घरी काम करतो. माहिती असतं तर काम करू दिलं नसतं बरं का. मग आता पोथी झाली, चालले तुम्ही की प्रसाद वाटायचं काम होतं कोणाचं, देवाचं. याला खरा श्रीमंत म्हणतात बरं का. अरे ज्याचं पाणी आहे तो पाणी भरतो महाराज, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळतो, यालाच खरा श्रीमंत म्हणतात. भाविकाची आवडी देवा, भाविकाचे आवडी देवा, हरी सेवा हरी सेवा देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. देवाला भाविक आवडतो महाराज. तुमच्या गावातली दिंडी जाती का हो, आषाढी कार्तिक वारीला जाता का तुम्ही? दिंडी नाही जात पण लोक जातात का? हा, तर ती दिंडी खूप गोड असते बरं, खूप गोड असते महाराज ती दिंडी. काय भजन असते हो त्या दिंडीत. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
गोड भजन असते महाराज त्या दिंडी. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया साधकांचा माय बाप ज्ञानोबा राया आनंदाचा माय बाप ज्ञानोबा राया. गोड अशा प्रकारचं भजन असते महाराज त्या दिंडी. पण नागेश दादा आता भजन नाही राहिलं हो दिंडी, नाही राहिलं. कारण भजन वाढल्यामुळं भजन कमी झालं गड्या. आता जे दिंडीत जातात त्याला माहिती किती मजा असते. तर अहो काही काही तर ते गाठोडे घेऊनच येतात हो घरी. काय सांगावं तुम्हाला, फारच मजा असते. पुण्याच्या थोडं बाहेर गेलं की या माऊली केळं घ्या, थोडं पुढे गेलं की या माऊली दूध घ्या. भोजन वाढल्यामुळं भजन कमी झालं गड्या. परिणाम काय व्हायला लागला, टाळकरी पुढच्या गावात, फकवादे मागच्या गावात आणि भजनी मंडळ त्याच्या मागच्या गावात. भजन होईना महाराज, अजिबात भजन होईना. पूर्वी असं नसायचं गड्या. अरे 2च वेळा भोजन आणि मधल्या काळामध्ये भजन. गात जागा गात जागा गात जागा. आता खात जागा, भजन नाही राहिलं महाराज. अरे गोड अशा प्रकारची एक दिंडी चालली. ए पोरो, अरे बसा एका जागेवर. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा प्रकारची एक दिंडी चालली महाराज. आणि त्या दिंडीला गाव लागलं मंगळवेढा गावाचं बरं का. हा, त्या मंगळवेढा गावात प्रत्येकाच्या घरी रांगोळी काढलेली आहे, प्रत्येकाचे घर सजवलेले आहेत, प्रत्येकाच्या घरी वारकरी जेवायला चाललेले आहेत. पण त्या मंगळवेढा गावात एक घर होतं गड्या की त्या घरासमोर रांगोळी नाही. ते घर सजवलेलं नव्हतं. त्या घरी वारकरी जेवायला जात नव्हता, कारण ते घर एका वेश्येचं होतं बरं का. हा, आणि त्या वेश्येला 16.5 वर्षाची एक कान्होपात्रा नावाची सुंदर अशा प्रकारची एक मुलगी होती बरं का. हा, एवढी सुंदर होती महाराज मुलगी, एवढी सुंदर होती काय सांगावं तुम्हाला, फारच सुंदर होती. अरे चालता चालता जर तिचं एखादं फुलाला, सुकलेल्या फुलाला जर तिचा हात लागला ना तर ते फुल उमलावं, एवढी गोड दिसणारी मुलगी. आईला विचारायची, का ग आई, अगं प्रत्येकाचे घर सजवलेले आहेत, प्रत्येकाच्या घरी वारकरी जेवायला चाललेले आहेत, मग आपल्या घरी का ग येत नाही वारकरी, अशी विचारायची आईला. आईनं खूप समजावून सांगितलं, अगं कान्होपात्रे, तू एका वेश्येची मुलगी आहे, आपल्या घरी नसतात ग येत वारकरी. आईनं खूप समजावून सांगितलं महाराज. मग दिंडीतलं 1 तासाचं कीर्तन असते बरं का. मुक्कामाच्या ठिकाणी 1 तासाचं कीर्तन होत असते दिंडीत. जे जातात त्याला माहिती. तर तो कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, थापटा का, रूप सावडे सुकुमार, रूप सावडे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, हे मकराकार, रूप सावडे सुकुमार. अरे माझा जगाचा मालक खूप सुंदर आहे, असा प्रमाण देऊ लागला कीर्तनकार. राजाचा सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शिकाळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. अरे माझा जगाचा मालक खूप सुंदर आहे, राजसा सुकुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, माझा जगाचा मालक. पाहिला पाहिला नंदाचा दन, पाहिला पाहिला नंदाचा दन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, मन तेने वेदिले. पाहिला पाहिला नंदाचा दन. अरे खूप सुंदर आहे माझा
माझा जगाचा मालक, असा कीर्तनकार कीर्तनात सांगत होता बर का. पोरगी म्हणायची, हा अरे मी सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर असेल. कारण गर्व झालेल्या माणसाचं असं असते बरं का बाबा, मी सुंदर कीर्तन करतो, माझ्यापेक्षा सुंदर कीर्तन करत असेल. गर्व झालतं महाराज मुलीला. गेली महाराज ती जगाचा मालक पाहण्यासाठी पंढरपूरला गेली. मंदिरात गेली जगाच्या मालकाला पाहण्यासाठी. तिनं जगाचा मालक पाहिला. म्हणे हा तर काळा आहे. अरे कीर्तनकार तले सांगत होता कीर्तनात मदनाचा पुतळा आहे ना, असा आहे तसा आहे, हा तर काळा आहे. गर्व झालं होतं बरं का त्या कानोपात्रीला. हा बरं म्हणे आता आले तर आता दर्शन करून जाते. दर्शन करायला गेली महाराज ती कानोपात्रा. तिनं आपलं मस्तक देवाच्या चरणावर नाही ठेवलं, मग हे दोन बोट आहेत ना हळूच देवाच्या चरणावर ठेवले बर का. आमचा देव एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, काय सांगावं तुम्हाला. अरे जसं आपलं कान्होपात्र्यानं आपलं सुंदर बोट देवाच्या चरणावर ठेवलं तर देवाच्या पायाला खड्डाच पडला. एवढा सुंदर आहे महाराज. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनू नंदाचा, सावळा नंदनू नंदाचा गे. मृद मधुर मधुर वाजवितो वेणू. खूप सुंदर आहे. मग महाराज ती पोरगी देवाच्या चरणाकडे पाहून भजन करायला लागली बर का. हातामध्ये चिपळ्या घेतल्या बाबासारख्या. वा तुकाराम महाराज दिसायले हो. टाळी वाजवा एकदा बाबासाठी. बाबासारख्या चिपळ्या घेतल्या हातात, गळ्यामध्ये विणा घेतला, पायामध्ये घुंगर बांधले आणि ती पोरगी नाचायला लागली. पोरगी ती गायला लागली. अरे तिचं दिसणं, तिचं नाचणं लोकांना आवडू लागलं महाराज. लोक जमा व्हायला लागले. ते पंढरपूरचे सगळे लोक जमा झाले. काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, अशी चर्चा होऊ लागली. मग पूर्वी पंढरपूर हे कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं बरं का. तो बिदरचा बादशाह कर वसूल करायला आला. त्यानं ती नाचणारी गायणारी पोरगी पाहिली. म्हणे काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, कोणाची मुलगी आहे. म्हणे वेश्येची मुलगी आहे, वेश्येची मुलगी आहे. मग इथं नाचून काय भेटणार आहे हो तिला, चला ना आपल्या दरबारात घेऊन चला ना तिला. काही म्हटले येणार नाही, कारण तिची देवाच्या पायावर खूप श्रद्धा आहे बरं का. येणार नाही, येणार नाही, राजाचा आदेश आहे, पकडून घेऊन या. ही बातमी महाराज त्या कान्होपात्रीच्या कानावर पडली. पकडणारी मागे पोरगी पुढे, पकडणारी मागे पोरगी पुढे. पळत पळत ती कान्होपात्रा गेली. आपलं मस्तक देवाच्या चरणावर ठेवलं आणि आपला प्राण सोडून दिला बरं का. कान्होपात्रीनं जगात अशी एकच मुलगी आहे महाराज की तिनं आपला प्राण देवाच्या चरणावर सोडून दिला बरं का. सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी गोळा झाले. काही ब्राह्मण म्हणत तिला फेकून द्या, काही ब्राह्मण म्हणत देवाचा अभिषेक करा, देवाला बाटवलं होईन. काही ब्राह्मण म्हणत तिची माती वाळवंटात केला करा. मग पूर्वी एक प्रल्हाद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते बरं का. तर ते ब्राह्मण आले महाराज, त्यांना सगळे अनंत या नावाने ओळखायचे. विठ्ठल विठ्ठल काय चालू होतं आपलं कीर्तन. बर
कान्होपात्रावा. सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी गोळा झाले. काही ब्राह्मण म्हणत तिला फेकून द्या, काही ब्राह्मण म्हणत देवाचा अभिषेक करा, देवाला वाटवलं हो. पूर्वी महाराज एक प्रल्हाद शास्त्री नावाचे ब्राह्मण होते बरं का. त्यांना सगळे लोक अनंत या नावाने ओळखायचे. ते अनंत नावाचे शास्त्री आले. काय झालं म्हणे, हे म्हणतात या मुलीला तिकडे फेकून द्या, हे म्हणतात तिची माती वाळवंटात करा, हे ब्राह्मण म्हणतात देवाचा अभिषेक करा, ते ब्राह्मण म्हणतात अनंत नावाचे भांडण करू नका. एक रात्रभर हे प्रेत मंदिरात ठेवा. या प्रेता शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगतो ते मी करतो. पूर्वीच्या काळी साधूला देव बोलायचे बरं का, आत्ताच्या नाही, पूर्वीच्या. ठेवलं महाराज त्या मधल्या गाभाऱ्यामध्ये ते प्रेत ठेवलं. आणि ऐका हो मायबाप, रात्री 1 वाजता विठेवरच्या अनंताने झोपलेल्या अनंताला आवाज दिला. थाप टाका. हे अनंता, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगितलं से अनंता, पाहे पाहे कान्होपात्रा पवित्रा. हे अनंता, अरे या मुलीसारखी पवित्र वस्तू या जगात नाही रे. ऐक अनंता, या मुलीची माती माझ्या उजव्या हाताला केली महाराज. त्या पुरीची माती उजव्या हाताला सुंदर अशा प्रकारचं एक झाड उगवलं बरं का तिथे. आणि तुमच्या माझ्यापैकी कोणीही दर्शनाला गेलं, दर्शन बारीला लागून, तर पहिलं कपाळ कोणाच्या झाडाला लागतं गड्या? कोणाच्या झाडाला? कान्होपात्रेच्या. आपण विचारू त्या कान्होपात्रेला, का ग कान्होपात्रे, अगं आम्ही तर त्या देवाच्या दर्शनाला येतो ग, मग तुझं दर्शन आणली का? तर ती 16.5 वर्षाची कान्होपात्रा तुम्हा आम्हाला सांगेल. धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची हो, भेट झाली ज्ञान देवाची गे, म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथ. हो सजन हो, तुम्ही म्हणता ना तुझं दर्शन आधी का, तर ज्ञानोबरायची तुकोबरायची दिंडी माझ्या गावात आली होती. त्यांचं कीर्तन ऐकून मी मंदिरात आले, तर देवाने मला मंदिरात जागा दिली. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, भाविकाची आवडी देवा, जय हो. हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, आवडी देवा, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज प्रीती, हरी सेवा निज भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. म्हणून तुम्ही नाथ महाराजासारखं भाविक बना, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कान्होपात्रेसारखं भाविक बना, देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एक देवाच्या आवडीचा भाविक सांगतो बरं का, सर्वांनी लक्ष देऊ नये का. एका पुण्याच्या जहागीरदाराची जमीन गड्या देहूच्या बाहेर होती बरं का. हा, त्या जमिनीवर माझ्या तुकोबारांनी जावं आणि भजन करावं. जरा बोर व्हायला लागलं का हो तुम्हाला? पण आजच्या दिवस जरी झालं बोर तर हो द्या गड्या. हा, त्या जमिनीवर माझ्या तुकोबारांनी जावं, त्या शेतकऱ्याच्या जहागीरदाराच्या, आणि गोड भजन करावं बरं का. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. गोड भजन करावं माझ्या तुकोबारांनी त्या शेतकऱ्याच्या बांधावर. आला बो तो जहागीरदार तुकोबार आहे, बोला ना. अहो ज्या शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही भजन करता ते माझ्या शेताचं बांध आहे. तुकोबार म्हटले ठीक आहे, किती दिवस भजन करणार तुकोबार या शेतकऱ्याच्या बांधावर? तुकोबार म्हटले करील, अरे जोपर्यंत मन माझं या ठिकाणी रमलं गड्या तोपर्यंत करील भजन, जाईल नंतर भामचंद्रावर. मग तो शेतकरी म्हणतो तुकोबार आहे, अहो करा नो भजन. तुम्ही जर भजन केलं तुकोबार आहे, तर या ज्वारीवर येणारे पाखरं येणार नाही. तो तुकोबार आहे, घ्या ना आमची ज्वारी राखायला. मग तुकोबार म्हणतात
एरी माझी बायको आवली म्हणती तुम्ही संसारासाठी काही करतच नाही बरं का. म्हणतात का नाही वस बाया. लय अवघड आहे महाराज. आम्हाला नव्हता इथल्या दिवस अनुभव नागेश दादा, पण आता चांगला आला. आणि आमचे महाराज लोकांचं ते एवढं अवघड आहे महाराज, एवढं अवघड आहे काय सांगावं तुम्हाला. कीर्तन करून जर घरी गेलं तर पहिल्यानं खिशातलं पॅकेट दाखवावं लागते त्या खिडकीतून. आत घेते महाराज. कितीही करा संसारासाठी गड्या. हा घेतली महाराज ती ज्वारी राखायला घेतली. त्या ठिकाणी तुकोबरायांची मुलगी भागीरथी येते आणि बाबाला आवाज देते, बाबा अहो तुम्हाला आई बोलवते घरी जेवायला. तुकोबारा म्हणतात, अगं भागीरथी आता घरी नसते ग जायचं. आता या मालकाचे पाखरं घेतले आपण राखायला, आता नसते घरी जायचं. जाय तुझ्या आईला सांग. पळत पळत भागीरथी घरी गेली आणि ही बातमी आपल्या आईला सांगली. बाबू पाया खणणार बा, म्हातारा झाला का तू. म्हातारे बरे त्यापेक्षा पायला म्हणून असते विठ्ठल विठ्ठल. एवढा आनंद झाला महाराज जिजाबाईंना, एवढा आनंद झाला काय सांगा हो. काहीच नव्हतं राहिलं तुकोबारायांच्या घरी बरं का. तुकोबाराय फक्त भजनावर होते महाराज. जिजाबाई म्हणतात, फोटकाची विना त्याला दोन तार करियर धार पंढरीच्या करियर धार पंढरीच्या माझ्या माय बापे बरे नाही केले. काही तुकोबारांच्या घरी तुकोबाराय फक्त भजनावर होते महाराज. घेतली महाराज ती ज्वारी राखायला. दररोज ते पाखरं यायचे. तुकोबाराय त्या पक्ष्यांना म्हणायचे, अरे बाळांनो अरे या या, काही इथं बसा काही तिथं बसा, काही त्या कोपऱ्यात बसा. बसले का तिकडं वा वा. काही इकडं बसा काही इकडं बसा. दुपार झाली की माझ्या तुकोबारायने त्या पक्ष्यांना म्हणावं, जा रे बाळांनो आता पाणी पिऊन या. संध्याकाळ झाली की मात्र त्या पक्ष्यांना सांगायचं काम पडत नसे बरं. ते पक्षी माझ्या तुकोबारायकडे यायचे आणि म्हणायचे, तुकोबाराय येतो बरं का आता आम्ही. कारण पक्षी दिवसभर कितीही हिंडू द्या शेवटी कुठे जातात होते, घरट्यात जातात, आपल्या पिलांना भेटायला जातात. अरे एका चिवताईचे पंख छाटलेले आहेत आणि त्या चिवताईला विचारा, का ग चिवताई कुठं चालले तू. ती सांगेल, मी माझ्या पिलांना भेटायला चालले, मी माझ्या घरट्यात चालले. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घरट दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भरविला मोकीचा. ओढ रक्ताला लागली लागे चाहूल फुटाया. घायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. अरे दिवसभर पक्षी कितीही उद्या शेवटी ते घरट्यात जातात बाबा बर का. दररोज असं चाललं महाराज. ते पक्षी यायचे ती ज्वारी खायचे, ते पक्षी यायचे ती ज्वारी खायचे. आला बा तो जहागीरदार, त्यांनी पाहिली ती ज्वारी. अहो तुकोबाराय, अहो स्वतःच्या मुलाबाळाचं ताट हिसकावलं हो तुम्ही तुकोबाराय, परंतु आमच्या सुद्धा मुलाबाळाचं ताट तुम्ही हिसकावलं. चला तुम्हाला पाटलाकडे नेतो. नेलं महाराज तुकोबारायना पाटलाकडे. पाटील कुलकर्णी बैसला असे जाण. पाटील कुलकर्णी बैसला असे जाण. आला घेऊन तया ठाया. आणलं महाराज तुकोबारांना त्या ठिकाणी बरं का. त्या ठिकाणी पाटील विचारतात, तुकोबाराय बोला ना. ज्वारी घेतली होतात म्हणतात राखायला, तुम्ही पाखरं घेतले होते राखायला. तुकोबाराय म्हणतात, हो घेतले होते. कसे राखले तुकोबाराय पाखरं. तुकोबाराय म्हणायचे, मी त्यांना बोलवायचो गड्या, त्यांना बसू द्यायचो, त्यांना बोलवायचो, त्यांना खाऊ द्यायचो, असे राखले पाखरं. तो पाटील म्हणतो, तुकोबाराय असे कुठे पाखरं राखत असतात का हो. अहो गोफण घ्यावी लागते. गोफण आहे का इकडे तुमच्या इकडे माहितीये का. गोफण माहितीये का. गोफण घ्यावी लागते तुकोबाराय आणि त्यांना मारावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, नाही हो माझ्याकडून नाही जमणार ते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी किंवा विष्णुमय जंग वैष्णवांचा धर्म. देव झाले
टाळी वाजवा एकदा वा जय हो. देव झाले अवघे जन तुकोबारे म्हणतात नाही हो माझ्याकडून नाही जमणार ते. मग तुकोबारा आहे तुम्हाला ज्वारी भरती करून द्यावी लागेल. तुकोबारे म्हणतात देतो. अहो ज्याच्या घरात धान्याचा कण नाही त्याचे शब्द आहे मी देतो. गेले महाराज. तो पाटील म्हणतो अहो एवढी ज्वारी कशी पाखरं खाऊ शकतात हो, चला आपण शेतातून जाऊन. सगळे शेताकडे जातात. तर ऐका हो माय बाप, त्या शेतात माझा जगाचा मालक नांदायला आला होता. सुरुवातीला पाहिली ना महाराज काहीच नव्हती राहिली, पण ज्या वेळेस पाहायला गेले त्या ठिकाणी भरगस्त असे भरलेले दाणे, भरगस्त भरलेली ती ज्वारी. आणि म्हणून म्हणतात भाविकाची आवडी भाविकाची आवडी देवा, हरे सेवा म्हणून देवाला भाविक आवडतो महाराज. म्हणून तुम्ही भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. देवाची आवडीचे भाविक बना. सर्वांनी एकदा भजन करायचं बरं का. विठोबा रखुमाई जय जय चिंतन करा गड्या. वेळ नका वाया घालू बर का. अरे या संसारात कोणी सुखी नाही बर का. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोणी नाही रे. म्हणून देवा देवा चिंतन करा गड्या. तुमच्या गावात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हो बाबा? ज्याच्याकडे 500 एकर जमीन नाही का? 500 पेक्षा जास्त आहेत तुमच्यात गणेश दादा? 500 पेक्षा जास्त आहेत का? नाही. मी अशा व्यक्तीचं नाव सांगतो गड्या की त्या व्यक्तीसारखा या जगात कोणी श्रीमंत झाला नाही. राजा रावण. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती बर का. मला तर कधी कधी प्रश्न पडतो,
रावणाकडे जर एवढी लंका सोन्याची होती महिला मंडळ, तर रावणाच्या बायकोच्या गळ्यात किती सोनं असेल ह्याचा विचार केला का तुम्ही कधीतरी? आपल्याकडे एकच पोत्र आहे ती बरं का, आणि ती पोत शेजारची बाई चांगली म्हणत नाही तोपर्यंत बाईला बरं वाटत नाही बरं का. एवढं माय मावल्यांना सोनं आवडते. तुमच्या इकडे एखादी म्हैस पळाली तर तिच्या गळ्यात काय बांधतात? बोला बोला. म्हैस जर पळाली समजा लय जर बेजार करायली तर तिच्या गळ्यात लोहंड बांधतात. आता कळालं नाही का? तसं जर एखाद्या माय माऊलीच्या गळ्यात लोहंड नाही बरं म्हणत, लोहंड नाही म्हणत हो घरी जायचं. तसं जर एखाद्या माय माऊलीच्या गळ्यात 25 किलोचा जर हार घातला ना, हार मान मोडल हो, पण माय माऊली नाही म्हणणार नाही. एवढं सोनं आवडते महिला मंडळ. आता मागच्या उन्हाळ्यात आमच्या गावात एका पाटलाचं पोराचं लग्न होतं बरं का. खूप श्रीमंत होता पाटील. ज्याची मुलगी केली त्याच्याकडे 500 एकर जमीन. खूप श्रीमंत बरं का, खूप श्रीमंत. त्या पाटलाने गावात दौंडी दिली. ऐका हो, उद्या माझ्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आहे. सर्वांना चुलबंद अवतन आहे. प्रत्येकाच्या घरी एक एक गाडी उभी केली जाईल. हो, ही दौंडी काही 7-8 महिलांना ऐकली बरं का. ते म्हण का ग, उद्या तर पाटलाच्या पोराचं लग्न आहे, सगळे VIP पाहुणे येतील, आपल्या गळ्यात तर फुटका मनी नाही. मग काय करायचं? तर त्यातला एक महाराज अध्यक्ष होता बरं का, बचत गटाचा अध्यक्ष. तुमच्या गावात आहेत का अध्यक्ष महिला मंडळ? तुमच्या गावात बहुतेक नसतील. आमच्या गावात गल्ली ओलांडली की बचत गटाचा अध्यक्ष. एवढे अध्यक्ष झाले महाराज, काय सांगावं तुम्हाला, फारच अध्यक्ष झाले. तर ते अध्यक्ष म्हणे, अगं काळजी कशाला करताय, आलं ना आपल्या रिसोडला 150 रुपयात अर्धा किलो बँटेक्स. हा, गेल्या महाराजा 8च्या रिसोडला गेल्या. त्या 8च्या अर्धा किलो ते सोनं घेतलं बँटेक्स. ठरल्याप्रमाणे आंघोळ वगैरे करून ते सोनं अंगावर घालून गाडीत बसले आणि गाडी डायरेक्ट मंडपाच्या गेटवर. ऐका ना, एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप होता महिला मंडळ. त्या मंडपाकडे कोणी पाहेना, त्या नवरदेव नवरीकडे कोणी पाहेना. सगळं वराड फक्त या 8 जणीकडे पाहत होतं बरं का, कारण चमकूच लागल्या तशा. बरं महिला मंडळ, ते बँटेक्स आहे का खोटं आहे का सोनं काही कळतच नाही बरं. एवढं चमकते ते, काय सांगावं तुम्हाला, फारच चमकते. बरं आता लग्न लागलं, सगळ्या गोष्टी झाल्या, मग घरी जावं ना. पण बायाचं लय चालते महाराज, वट्टी भरा, कुंकू लावा. तुमच्याकडे आहे का ती पद्धत? नाही आहे का? बरं असू द्या. तर रात्रीचे 12 वाजले घरी जायला गड्या, आणि बरोबर आमच्या टेकड्यावर पाहते गणेशपूरच्या बसलेले तिथं, तुम्हाला माहिती आहे ना. हा, असं बरोबर आमच्या टेकड्यावर 4-5 चोरांनी ती गाडी अडवली. थांबव गाडी. थांबवली गाडी. ड्रायव्हर खाली उतरलं, गेलं महाराज पळून. ते कशाला मरायला थांबते, ते गेलं पळून. त्या चोरांना आज बॅटरी दाबली. एवढे खुश झाले होते चोर, एवढे खुश झाले, काय सांगावं तुम्हाला. 8 जणीच्या गळ्यात अर्धा किलो सोनं, किती व्हा लागलं ते. लयच खुश झाले ना महाराज. भजने होते, काही प्रमाण देऊ लागले चोर. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. बस गड्या, अरे लय दिवस आता आपल्याला चोरी करायचं काम नाही. एवढं सोनं भेटलं म्हटल्यानंतर हे उतरा खाली. थर 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 कापत खाली उतरतात. त्या अंगावरचं सोनं काढून देतात त्या बिचाऱ्यावर का, अंगावरचं सोडून काढून देतात आणि सोनं काढून देतात. चोर बिचारे मुकाट्यान चालले. आता बिचारेच म्हणता येईल ना त्याला, मुकाट्यान चालले, काहीच केलं नाही त्यानं, चालले मुकाट्यानं. पण बचत गटाचा अध्यक्ष लयच भारी बरं का. ते म्हणे, ए मेल्या, अरे जाय जाय, ते बँटेक्स तर हे, ते खोटं तर हे, असं काही म्हणायची गरज होती का महिला मंडळ? तुम्हीच सांगा आता मला, खरंच सांगा. काहीच गरज नव्हती हो. चोर माग आले, अशा हाणल्या 8 जणी, अशा हाणल्या, काय सांगावं तुम्हाला. बचत गटाचा अध्यक्ष तर असा हाणला हो. 8 दिवस भरती राहायचं काम पडलं सरकारी दवाखान्यात. सरकारी एवढा हाणला. म्हणून महाराज, या संसारात कोणी सुखी नाही बरं का. अरे म्हणून देवाचं चिंतन करा गड्या. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जो
जुबा पे राधा 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 नाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए। किशोरी कुछ ऐसा इल्जाम हो जाए। अरे म्हणून देवा देवा कीर्तन करा रे, माझे नाथ बाबा सांगतात न लगे तीर्थाचे भ्रमण, तीर्थाचे भ्रमण, चिंतन करा रे। एवढं सांगून जर तुम्ही नाही ऐकलं तर माझे तुकडोजी बाबा सांगतात तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना उसको तो दिया रे, जिसे पाना उसको तो दिया रे। म्हणून देवा देवा चिंतन करा। एवढं सांगून जर तुम्ही नाही ऐकलं, मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जरा चुकीचे नाही का? विठ्ठल विठ्ठल म्हणून माझे नाथ बाबा पुन्हा सांगतात, हात जोडून सांगतात, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, काळ बांधून येईल, सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाधा येईल, आमचे काय बाधा येईल, बोले तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगला महाद्वारी, बोल बोले तो देखा पिंगला महाद्वारी। आई वाजवाई वाजवा जय हो, वाह वाह वाह, आई महिला मंडळ गुळ गुळ वाजती टाळ, गुळ गुळ वाजती टाळ, गुळ वाजती टाळ, गुळ वाजती टाळ, जन जन नाद रसाळ, अंगी मुरला चंदन टाळो टाळी लोंबला नाद, अंगी मुरला चंदन टाळो टाळी लोंबला नाद। वा सुंदर वा, पुढं वा, जय हो, टाळी टाळी एक टाळी, वा वा वा, निर्गुण निर्गुण निराकार दादा माहुर माझे गावा, शकून 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 सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगावया आले माई माझे नाव, शकून सांगावया आले माई माझे नाव। भजने लागा देव कैवारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी,
दाताचं दास्तन घ्या गे कुणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी बरं आनंद आला का नाही तुम्हाला? खरं सांगा, आला का नाही? एवढा आनंद आहे माझ्या भजनात. अरे म्हणून देवाचं चिंतन करा. हा, देवाचं चिंतन करा. चला दुसरी गोष्ट गड्या, व्यसनापासून दूर राहा बरं का. व्यसनापासून दूर राहा. अरे तुम्ही ही जर दारू रात्री जर पिली महाराज तर सकाळी उतरते, हे चांगलं माहिती आहे तुम्हाला बरं का. दादा याचा विको कमी करा. चांगलं माहिती आहे तुम्हाला महाराज, पण माझ्या हरिनामाची दारू जर पिली ना गड्या तर सगळं आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही बरं का. म्हणून हरिनामाची दारू प्या बरं का. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. प्याला पियो मेरे श्री राम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारू जर प्यायची असेल दारू जाम पिया रो कर्म हो जाते हो. दारू जाम पिया रो कर्म हो जाते हो. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती. म्हणून महाराज व्यसनापासून दूर राहा गड्या बरं का. माझे तुकडोजी बाबा सांगतात थपटा थांब जरा दारू आल्या हो थांब जरा दारू आल्या तू बोल गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे दारू सोड गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे हम दारू वाल्या हम दारू वाल्या हम दारू वाल्या बोल गड्या रे सोड गड्या रे बोल गड्या रे दारू सोड गड्या रे म्हणून व्यसनापासून दूर राहा बरं का. अरे ज्या संभाजी महाराजाने ज्या शिवाजी महाराजांनी या धर्मासाठी मरण पत्कारलं महाराज, त्या धर्मातले मावळे आहोत आपण. एकाने मला प्रश्न विचारला का हो महाराज, अहो शिवाजी महाराजाचं नाव कीर्तनात घेता, शिवाजी महाराज का देव होते का? मी त्याला म्हटलं दादा अरे शिवाजी महाराज देव होते का ते मला माहित नाही, परंतु शिवाजी महाराजामुळे आज मंदिरातला देव सुरक्षित आहे हे मी गॅरंटीने सांगतो बरं का. आणि म्हणूनच म्हणतात ना एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. भगवान
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर वाजवा वाजवा. महाराज शिवाजी महाराजांची मावळे हो, आपण दारू पिऊन कसं चालवलो तुम्ही सांगा मला. अरे म्हणून व्यसनापासून दूर राहा बरं का. चला दुसरी गोष्ट, जे महाराज या देशावर जे सैनिक आहेत ना गड्या, अरे त्यांची आठवण कधीतरी काढायचा बरं का. कारण ते तिकडे उभे आहेत म्हणून आपण हे कीर्तन करायलो बरं का. ते जर तिकडे नसते ना महाराज तर कीर्तन झाले नसते का. झाले असते नसते झाले. तुमच्या गावातला आहे का एखादा सैनिक असं. म्हणून दादा त्यांची कधीतरी आठवण काढा जाओ. कधीतरी त्यांच्या आईला भेटायला जा, कधीतरी वडिलाला भेटायला जा. हो आता आमच्या भागात एक वाडीचा एक घुगे नावाचा पोरगा आता शहीद झाला हो बाबा. त्याला छोटे छोटे मुलं आहेत बरं का. लय अवघड परिस्थिती महाराज त्यांची, लय कठीण आहे. म्हणून त्यांची आठवण कधीतरी काढायचा. कुछ यादों भी कर लो जो लौट के घर आए, जो लौट के घर आए. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून दादा त्यांची आठवण काढत जा बरं का. सुंदर अशा प्रकारचं नियोजन तुम्ही गावकरी मंडळींनी केलेलं आहे. दादा झाला का आपला टाइम? झाला ना का चालू द्यायचं? हा 8 ते 10 आपला टाइम आहे बरं का. आता आपला टाइम झालेला आहे 14 मिनिटं झाली वरी बरं का. गोड अशा प्रकारचं नियोजन तुम्ही गावकरी मंडळींनी केलेलं आहे गड्या. म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो बरं का. पुन्हा एकदा मला या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला असे तुमच्या गावचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज आणि गणेश महाराज यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला. सुंदर अशा प्रकारची गायक मंडळी आहे. आमचे नागेश दादा आहेत, आमचे कापशे माऊली आहेत. आणि सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो बरं का. आणि कीर्तनाला सुरुवात करतो. सुरुवात करायची. सर्वांना कोटी बर असू द्या. बरं आता सगळ्यांनी एकदा हातोरी करा बरं का. सर्वांनी गोड भजन करायचं महाराजांचं. आपापल्या मायच्यान करा रे भाऊ. सगळे खरं करा. हा करा माय मावल्या हो. मंडपात बरे गाणे म्हणता मांडवाच्या दारी. करा करा लाजू नका. इथं नाही हो लाजायचं. आता तुम्ही काय म्हणू नका. मी म्हटलं की माझ्या पाठीमागं पुरुष मंडळींनी म्हणायचं आणि पुरुष मंडळीचं झालं की महिला मंडळांनी म्हणायचं बरं का. राधे राधे ओ राधे 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 बोलो राधे राधे. महिला मंडळ बोला ना बोला ना. अरे पुरुष मंडळ जम जम जेवण केले का तुम्ही? असं का कीर्तन झाल्यावर सर्वांनी भजन करायचं. काहून भजन करायचं गोड आहे भजन महाराज. सर्वांनी भजन करायचं. राधे राधे ओ राधे 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 बोलो राधे 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 हो भजन राधे राधे हो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे हम भी बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोल राधे राधे तुम भी बोल राधे राधे ओ राधे 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 बोलो राधे राधे. राधे राधे हो
रा